पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने दिल्ली पंजाब पॅटर्न राबवायला सुरुवात केली आहे। मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर, महिलांना मोफत सिटी बस सेवा, प्रभाग 26 मधील ज्येष्ठ नागरिकांना 1,500 रुपयांची पेन्शन, टँकर मुक्त सोसायटी, 20,000 तरुण तरुणींना रोजगार देण्याचे कार्ड आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष रविराज काळे यांनी वितरित केले आहेत। आम्ही सर्वसामान्यांचे मुद्दे घेऊन ज्याप्रमाणे आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये काम केलं त्याच पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरातील आमच्या सर्वसामान्य नागरिकांना 3 गॅस मोफत म्हणजे प्रतिवर्षी 3 गॅस मोफत सिलेंडर देण्याची गॅरंटी आम्ही या पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी निलखमधील विशालनगर असेल, कसपटी वस्ती असेल येथील नागरिकांना आम्ही देतोय। दुसरी गॅरंटी ती आमची अशी शहरासाठी आहे जी महिलांना मोफत बस देण्याची गॅरंटी आमची दुसरी गॅरंटी आहे। आणि तिसरी गॅरंटी जी आहे ती ज्येष्ठ नागरिकांना प्रति 2 महिने 1,500 रुपये देण्याची गॅरंटी आहे। असे ते सर्वसामान्यांचे मुद्दे। आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गॅरंटी जी आपल्या सध्या लाखो तरुण पदवीधर आहेत, चांगलं उच्च शिक्षित आहेत, पण त्यांना रोजगाराची संधी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाही, तर अशा 20,000 तरुणांना रोजगार देण्याची गॅरंटी आम्ही आपच्या माध्यमातून देतोय। त्याच पद्धतीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न या पिंपरी चिंचवड शहरात कुठला असेल तर तो पाण्याचा प्रश्न आहे। हा पाणी प्रश्न जर कोणी निर्माण केला असेल तर त्याला सर्वस्वी भाजपा जबाबदार आहे। तर त्याच्यासाठीची आमची जी चौथी गॅरंटी जी आहे ती टँकर मुक्त सोसायटी या पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग 26 मधील सर्व सोसायटी आम्हाला टँकर मुक्त करायचं ही आमची चौथी गॅरंटी आहे। तर अशा सर्वसामान्यांचे मुद्दे घेऊन जे वर्षानुवर्ष रखडलेले प्रश्न, पाण्याचा जो प्रश्न आहे तो वर्षानुवर्ष धरण उशाला कोरड घासाला, अशा पद्धतीने या पिंपरी चिंचवड शहरात भाजपच्या माध्यमातून कारभार झाला, प्रशासकाच्या माध्यमातून कारभार झाला। तर हे सर्वसामान्यांचे मूलभूत गरजा असणारे प्रश्न सोडवणे आणि ते प्रश्न घेऊनच आम्ही मतदारांसमोर जातोय आणि त्यांना झाडू या चिन्हाला मतदान करण्याचं आम्ही आवाहन करतोय। मतदान केलं नाही तर नागरिकांना तुम्ही काय सांगितलं, काय करू शकतात नागरिक? ही गॅरंटी देताना आम्ही त्यांना एकच गोष्ट सांगतोय की मी तुम्हाला गॅरंटी देतोय आणि मी निवडून आल्यानंतर या गोष्टी जर मी तुमच्या पूर्ण करू शकलो नाही तर तुम्ही माझ्यावरती गुन्हा देखील दाखल करू शकता, असं मी सर्वच मतदारांना सांगतोय आणि त्यांना आश्वासन करतोय। आणि ही आजची गॅरंटी म्हणजे उगाच आश्वासने द्यायची आणि ती पूर्ण न करायची ह्या गोष्टी नाही आहेत। तर आम्ही जे पंजाब आणि दिल्लीमध्ये केले त्या गॅरंटी आम्ही तिकडे खऱ्या करून दाखवल्यात आणि इथं सुद्धा आम्हाला त्या खऱ्या करायच्यात।